जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मस्त असा चटपटीत 3 महिने टिकणारा उपवासाचा चिवडा करत आहोत। उपवासाच्या दिवशी कधीही भूक लागली की खाऊ शकतो, अगदी फटाफट बनवून तयार होतो। चला करूया। त्यासाठी लागेल राजगिऱ्याच्या लाह्या। आता या बाजारात आपल्याला कुठेही मिळून जातात। इथे मी या 125 ग्रॅम लाह्या घेतल्यात। तर या आहेत लाह्या। हे बघा, राजगिरा तसाही मिळतो पण आपल्याला तो भाजावा लागतो, पण हा असा फुटलेला असतो। हे बघा, तर या चाळून घ्यायच्या, त्यामध्ये बारीक चुरा असतो तो निघून जातो। आता या मंद गॅसवर 2 मिनिट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। सारखं हलवत भाजायचं म्हणजे एकसारखे भाजले जातील। तर हे बघा, 1.5 ते 2 मिनिट लाह्या गरम करून घेतल्यात, मस्त कुरकुरीत झाल्यात। आता या काढून घेऊया। तर आता या थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि बाकीचं साहित्य तळून घेऊया। आता इथे 4 चमचे तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झालं की आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे तळून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। सारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूला एकसारखी तळली जातात। तर शेंगदाणे बघा, त्याची छान साल निघेपर्यंत तळून घेतलेत। आता काढून घेऊया। आता त्यामध्येच हिरवी मिरचीचे काप तळून घ्यायचे। हिरवी मिरची सुद्धा मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळायची, म्हणजे आपला चिवडा नरम पडणार नाही। तर हे बघा, हिरवी मिरची सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झाली आहे। आता काढून घेऊया। आता आपल्याला लागतील बदाम आणि काजू। बदामचे मी असे उभे काप केलेत, तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खे घेतले तरी चालतील। गॅस हा मंद ठेवायचा। बदाम आणि काजू सोबत न घालता आधी बदाम घालायची, कारण बदाम तळायला थोडा वेळ जास्त लागतो। बदाम थोडी लालसर व्हायला लागली की आता त्यामध्ये काजू घालायचे। बदाम आणि काजू तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही खाते तरी चालते। बदाम आणि काजू लालसर व्हायला लागले की आता त्यामध्ये किसमिस घालू आणि ते फुलवून घेऊया। किसमिस तळताना लक्षात घ्या, ते आपल्याला फक्त फुलवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर त्याला खूप वेळ तळत बसला ना तर ते कडक होतील। तर हे बघा, बदाम आणि काजू मी इथे छान लालसर होईपर्यंत तळून घेतले। आता काढून घेऊया। त्यानंतर इथे आपल्याला लागतील खोबऱ्याचे काप, मखाना आणि कढीपत्ता। आता हे मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं। आता खोबऱ्याचे काप करताना आपल्याला जसे हवे आहेत, लहान मोठे तसे करू शकतो, फक्त ते पातळ करा, म्हणजे त्याने काय होतं, ते आतपर्यंत तळली जातात आणि खोबऱ्याला वास येत नाही। आणि मखाना जर आपण तसाच घेतला तर तो चिवट असतो, त्यासाठी तो मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा। आणि कढीपत्ता सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचा, म्हणजे आपला चिवडा नरम पडत नाही आणि तो टिकतोही खूप दिवस। खोबरं छान लालसर होईपर्यंत तळून घेतलं आणि कढीपत्ता आणि मखाना सुद्धा छान कुरकुरीत झालाय। आता काढून घेऊया। तर आपलं सर्व साहित्य तळून झालंय। आता चिवड्यासाठी आपल्याला वेगळी फोडणी करायची नाही, कारण आपण जे साहित्य तळून घेतलं त्याला तेल असतं आणि त्यामध्ये आपला चिवडा मसाला मिक्स होतो। इथे जे आता आपण प्रमाण घेतलं, शेंगदाणे, खोबरं, काजू, बदाम, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा एखादा पदार्थ जर घरात नसेल तर तो नाही घेतला तरी चालेल। सर्व साहित्य काढून घेतलं की आता आपल्याला चिवडा मसाला करायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊन 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, आमचूर पावडर जर नसेल तर लिंबू पावडर घेतली तरी चालेल, अर्धा चमचा जिरं आणि 8 ते 10 मिरे। आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा, आपला चिवडा मसाला तयार आहे। मस्त कलर पण आला आणि छान सुगंध येतोय त्याचा। आपण तयार केलेला पूर्ण मसाला आता यावर घालायचा। या मसाल्यामुळे चिवड्याला छान चटपटीत चव येते। आता सर्व साहित्य मिक्स करायचं, हलक्या हाताने चोळून चोळून मिक्स करायचं, त्यामुळे सर्व मसाले चिवड्यामध्ये एकजीव होतात। आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की तेल कमी पडतंय तर थोडं एखादा चमचा तेल गरम करून तुम्ही ते यावर घालू शकता। तर हे बघा, इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं। शक्यतो तळणीचं साहित्य गरम असतानाच सर्व साहित्य मिक्स करायचं, त्यामुळे चिवडा मसाला अगदी व्यवस्थित लागतो। तर तयार आहे आपला उपवासाचा राजगिऱ्याचा चिवडा।
खूप टेस्टी होतो, कुरकुरीत होतो आणि 2 ते 3 महिने टिकतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.